सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहोत। तर तो विषय सीताफळ फळबाग व्यवस्थापन, सीताफळ ऑर्चिड मॅनेजमेंट। तर सीताफळ हे उन्हाळ्यामध्ये त्याला बहर येत असतो किंवा ते सुकलेले असते, त्याचं नियोजन किंवा बागेचं नियोजन कशा प्रकारे करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात। तर चला, सीताफळामध्ये मान्सूनच्या आगमनाबरोबर नैसर्गिक बहर येतो, परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीसही बहर धरता येतो। उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळून अधिक आर्थिक नफा मिळतो। परंतु यंदा उन्हाळा कडक असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती होती। पाणी उपलब्धतेची खात्री नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी हा बहर धरणे टाळले आहे। सध्या राज्यात सर्वच विभागात पूर्वमोसमी पाऊस पडला आहे। पावसामुळे बागांचा ताण तुटला असून नवीन फूट येऊ लागली आहे, त्यामुळे शेतकरी बहर धरण्याच्या तयारीस लागले आहेत। यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। बहर धरण्याकरिता पोषक वातावरण तयार झाले असून बागायतदारांनी नियमितपणे बहराची तयारी सुरू करावी। सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते। सध्या राज्यात सर्वच विभागात पूर्वमोसमी पाऊस पडला आहे। पावसामुळे बागांचा ताण तुटला असून नवीन फूट येऊ लागले आहे, त्यामुळे शेतकरी बहर धरण्याच्या तयारीस लागले आहेत। यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। बहर धरण्याकरिता पोषक वातावरण तयार झाले असून बागायतदारांनी नियमितपणे बहराची तयारी सुरू करावी। सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते। दुसरा आहे, झाडांची छाटणी कशा प्रकारे करावी। नैसर्गिक बहर धरताना मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाच्या अंदाजानुसार आणि सिंचन सुविधेच्या उपलब्धतेनुसार छाटणीची कामे सुरू करावीत। अवकाळी पावसामुळे बागांना नवीन फूट येऊन फुलधारणा झाली आहे। बागेची छाटणी करताना उर्वरित फांद्यांवरील फूट काढून टाकावी। छाटणी करताना जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्यक आणि दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात। झाडांची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे याच्याशी संबंधित असल्याने झाडाचा मध्यभाग मोकळा राहील अशा पद्धतीने छाटणी करावी। झाडास कमी सूर्यप्रकाश मिळाल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते। छाटणीनंतर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर 1% बोर्डो मिश्रणाची 1 किलो चुना अधिक 1 किलो मोरचूत प्रति 100 लिटर पाणी तातडीने फवारणी करावी। झाडांची खोडे जमिनीपासून 2 ते 2.5 फुटापर्यंत मोकळी करावीत। खोडावर 10% तीव्रतेची बोर्डो पेस्ट लावावी। छाटणीमुळे झाडांची नियंत्रित वाढ होते। झाडावर फळांची संख्या मर्यादित राखता येते। फळे आकाराने मोठी होतात। फळांची गुणवत्ता सुधारते। नैसर्गिक बहरात निव्वळ पावसाच्या पाण्यावर सुद्धा चांगले उत्पादन मिळते। मात्र पावसाचा खंड पडल्यास भारी जमिनीत 5 ते 6 व हलक्या जमिनीत 3 ते 4 दिवसांनी जमिनीच्या मकदुरानुसार संरक्षित पाणी द्यावे। फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी। ठिबक सिंचनाच्या नळ्या झाडाच्या घेरालगत अंथरून घ्याव्यात। शिफारशीप्रमाणे खत मात्रा देऊन पाणी सुरू करावे। ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची 50 ते 70% बचत होते। ताणाचा प्रादुर्भाव कमी होतो। नंतर आहे खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं। पूर्ण वाढ झालेल्या बागेत प्रति झाड 30 ते 40 किलो शेणखत किंवा 6 किलो गांडूळ खत आणि 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश अशी खत मात्रा द्यावी। नत्राची निम्मी मात्रा तसेच स्फुरद आणि पालाश खताची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देताना द्यावी। नत्राची उर्वरित मात्रा त्यानंतर 30 दिवसाच्या अंतराने द्यावी। बहर धरताना घ्यावयाची काळजी। बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी। बागेत पडलेली पाने, फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून खड्ड्यामध्ये पुरून टाकावी। छाटणीनंतर बागेची आडवी उभी हलकी मशागत करून घ्यावी। बागेत तणाचा प्रादुर्भाव कमी करणे
पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा। यासाठी प्लास्टिक आच्छादन किंवा पालापाचोळा, ऊसाचे पाचड, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा इत्यादीचा वापर करावा। तर अशा प्रकारे आपण जे सीताफळ बाग नियोजन किंवा व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं यावरती परिपूर्ण माहिती बघितलेली आहे। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।